आईला बैल तर लय करंट मध्ये आलाय. आता गावचं पण मैदान पडले. बैल लय पळल. एक काम करतो, पोरासने बोलवून घेतो व्यायामला. हॅलो. बोल की रे. अरे काय नाही, पवन लय करंट मध्ये आजारात उठलाय. ती त्याला लय पळू वाटायला लागलंय, काय कोणास ठाऊक. अरे तू काय बैल आता लय पाहणार नाही. तू काय त्याच्या मागे लय टाइम वाया घालू नको. गावातला आपला चित्र बैल आहे ना, मी त्याच्याबरोबर असतो. मला काय यायला जमायचं नाही. अय भावी हिंद केसरी गाडा मालक लगा काय निवांत बसलाय. गप गप हाय काय भानगड झालंय. नाही काय, जेव्हा पवन पळत होता तेव्हा सगळी पोरं माग होती. आणि बैल पळायचा बंद झाला तर एक पोरग सुद्धा दावणीला फिरकना. अरे नाही येऊ दे की मग, मी आहे की. अरे तू कशाच आहे? अरे तुझं आता दूध डेअरीचं टायमिंग झालं. माणसं तिकडे वाडा बघत बसली असतील. अरे हे बघ, 5-10 मिनिटं उशीर झाला म्हणून काय माणसं काय पळून जात नाही ती का दूध पळून जात नाही ती. अरे जी मित्र दुःखात येत नाही ती त्यांचा उपयोग काय तवा. हे बघ, म्हणजे सुखात जरी नसलो का नाही मी, दुःखात 100% असणार आपण. चल उठ, कासरा सोड. बैलगाडा धावतो ताकदीवर आणि स्वप्न धावतात मैत्रीवर.